नवी मुंबई के लिंगायत समाज ने आज वाशी में मोर्चा निकाला और सरकार की नीयत के खिलाफ जमकर हल्ला बोल किया। वाशी के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर निकले इस मोर्चे में सकल लिंगायत समाज ने जगत ज्योति महात्मा बसवेश्वर लिंगायत आर्थिक विकास महामंडल की स्वतंत्र स्थापना में हो रही देरी पर सरकार के प्रति अपना निषेध जताया। देवेंद्र फडणवीस सरकार पर हल्ला बोल करते हुए सकल लिंगायत समाज ने जगत ज्योति महात्मा बसवेश्वर लिंगायत आर्थिक विकास महामंडल की शीघ्र स्थापना करने और समाज के उत्थान के लिए 500 करोड़ का फंड उपलब्ध कराने की मांग की। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर 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 जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा। वासी के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर अपना आक्रोश प्रकट करते हुए लिंगायत समाज के नेता आनंद सोमेश्वर गवी और सिद्धाराम शिलवंत ने कहा कि सरकार लगातार मांग के बाद भी स्वतंत्र महामंडल की स्थापना का निर्णय नहीं ले रही है। सरकार सिर्फ आश्वासन देकर चुनाव में वोट ले रही है। उन्होंने कहा कि जब तक लिंगायत समाज के विकास के लिए स्वतंत्र आर्थिक विकास महामंडल नहीं बन जाता तब तक पूरे राज्य में ऐसा ही आक्रोश मोर्चा चलता रहेगा। आज आपण या ठिकाणी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल लिंगायत समाज जो आहे आमच्या नवी मुंबईतला, या ठिकाणी आपण एकत्र जमण्याचं एकच कारण आहे की 2 वर्षापूर्वी सरकारने या ठिकाणी लिंगायत समाजासाठी एक महामंडळ स्थापन केलं होतं, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ। परंतु तो आर्थिक विकास महामंडळ जो आहे ती इतर मागासवर्गीय आयोगाच्या महामंडळाची एक उपकंपनी म्हणून स्थापन केली होती। त्यामुळे या समाजासाठी म्हणजे लिंगायत समाजासाठी त्या महामंडळाची पूर्णपणे त्यांना लाभ आम्हाला मिळत नव्हता। याचं एकच कारण की या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास उपलब्ध माहितीनुसार जवळपास 85 ते 90 लाख लिंगायत समाज असून अनेक घटकांना याचा लाभ मिळत नाहीये। याचं एकच कारण की या ठिकाणी सर्व समावेशक संपूर्ण लिंगायत समाजाला आमची महामंडळाची संपूर्ण जी योजना आहे, इतर जसे महामंडळ आहेत त्या ज्या योजना त्या सर्व समाजाला मिळतो, तसंच आम्हाला सुद्धा या योजना आम्हाला सर्वसामान्यांना लोकांना या ठिकाणी मिळायला पाहिजे। आमच्या ज्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा जो फक्त काही घटकांपुरता जो मर्यादित आहे तो तसा न ठेवता संपूर्ण सरसकट लिंगायत समाजाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी जी 50 कोटीची जी तरतूद ठेवली होती ती अतिशय अत्यल्पासून या ठिकाणी संपूर्ण समाजासाठी कमीत कमी 500 कोटीची तरतूद या ठिकाणी महामंडळासाठी करून ठेवण्यात यावी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जो आहे तो उपकंपनीने ठेवता स्वतंत्र हा महामंडळ या ठिकाणी त्यांनी अस्तित्वात आणायला पाहिजे, निर्माण करायला पाहिजे, जेणेकरून त्या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या ज्या बेरोजगार जे युवक आहेत लिंगायत समाजातील, महिला असतील, मुलं असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या पुढील विदेश शिक्षणासाठी त्याचा त्यांना फायदा मिळेल आणि बेरोजगारांसाठी सुद्धा त्याचा तो उपलब्ध निधीमधून त्यांना ते व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध करून मिळेल। आणि त्याचबरोबर मी सरकारला विनंती करतो की या अधिवेशनामध्ये हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने पुढाकार घेऊन या संबंधितांना त्यांनी आदेश द्यावेत की ही आर्थिक विकास जो महामंडळ आहे ते स्वायत्त म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजे। ही संपूर्ण आमच्या महाराष्ट्रातील सकल लिंगायत समाजाकडून आम्ही त्यांना विनंती करतो। त्यांना आमचे जे अधिकार आहेत, आमचे जे सामान्य माणसांना जे आमचे अधिकार त्यांना मिळायला पाहिजे या महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला जे मिळत नाहीत, म्हणून या ठिकाणी आमचा जो समाज जो आहे आर्थिक फायनान्सची अभावी आम्ही मागे उभे आहोत। कारण आम्हाला या इतर आरक्षणामधून आम्हाला कुठलाही लाभ मिळत नाही, कारण संपूर्णपणे जो 90% लिंगायत समाज हा खुल्या प्रवर्गामध्ये येत असल्यामुळे आम्हाला इतर कुठल्याही आरक्षणामधून आम्हाला फायदा मिळत नाही किंवा शिक्षणामध्ये मिळत नाही किंवा पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरी धंदा असो किंवा इतर बँकेमध्ये जरी आम्ही गेलो तर आम्हाला कुठल्याही बेरोजगार युवकांना त्याचा आर्थिक कर्ज मिळत नाही। म्हणून आम्ही शासनाकडे विनंती करतो
की शासन याचा गांभीर्याने विचार करेल, कारण या विधानसभेमध्ये याची आपण नक्कीच याची नोंद घेऊन यापुढे आर्थिक विकास मंडळ जो स्थापन झालेला आहे 2 वर्षापूर्वी यावर्षी त्यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून सर्व लिंगायत समाजाला म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील 90 लाख लिंगायत समाजाला याचा फायदा होण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे हा एकच पर्याय आहे आणि मार्ग आहे। आणि हा मार्ग आता जो सध्याचा सरकार आहे तो नक्कीच आमचा सर्व लिंगायत समाजाची जी मागणी आहे ती आमची कळकळीची मागणी आहे आणि ती नक्कीच ते पूर्ण करतील। महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज हा अस्तित्वात आहे। लिंगायत समाज हा एक विखुरलेला समाज आहे, समाधानी समाज आहे। प्रत्येक समाजाला महाराष्ट्रामध्ये विविध आर्थिक विकास महामंडळे आहेत, परंतु लिंगायत समाज हा एकमेव असा अन्यायकारक समाज आहे जो स्वतंत्र असा एक आर्थिक विकास महामंडळ या समाजासाठी नाहीये। आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेला आहे, परंतु तो ओबीसी अंतर्गत स्थापन केलेला आहे, म्हणून लिंगायत समाजातील सरसकट जातींना याचा लाभ मिळत नाही। फक्त लिंगायत समाजामध्ये जे 5-10% जे ओबीसी समाजात मोडणारे, जे ओबीसी कॅटेगरीत मोडणारे जे जाती आहेत त्यांनाच फक्त या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळतो। म्हणून या सरकारकडे सत्ताधारी आमदार असतील, विरोधातले आमदार असतील, अधिवेशनात वेळोवेळी आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र करून 500 कोटी रुपये निधी मिळावा यासाठी वेळोवेळी निवेदन देऊन देखील हे सरकार हे आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र करत नसल्यामुळे आज या ठिकाणी नवी मुंबईमध्ये वाशी शिवाजी चौकात आम्हाला सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करावा लागलाय। आज या मीडियाच्या माध्यमातून मी सरकारला एकच गोष्ट सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात जर आपण आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र करून सरसकट लिंगायतांना या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ देऊन 500 कोटी रुपये जर निर्धारित केले नाही तर याच्याही पेक्षा उग्र आंदोलने या महाराष्ट्र राज्यात होतील। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।